क्लर्क 2011 7 क्रमवार समसंख्यांची सरासरी 146 आहे, तर त्यांच्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पहा, समसंख्या आहेत, 7 आहेत. आपल्याला माहिती आहे समसंख्या या 2 ने वाढतात. कितीने वाढतात? 2 ने. मग एक संख्या आपण x मानली, त्याच्या पुढची आली x अधिक 2, त्याच्या पुढचे x अधिक 4, त्याच्या पुढचे x अधिक 6, त्याच्या पुढचे x अधिक 8, त्याच्या पुढे x अधिक 10, x अधिक 12. पहा, 1 2 3 4 5 6 7 अशा त्या 7 संख्या आहेत. म्हणजे सम असो किंवा विषम असो, त्या संख्या ह्याच मानायच्या. x अधिक 2, x अधिक 4, x अधिक 6 अशा 7 संख्या आल्या. 1 2 3 4 5 6 7. त्यांचं काय म्हणणं आहे, यांची सरासरी 146 आहे. सरासरी म्हणजे यांच्या बेरजेला कितीने भागायचं? 7 ने भागायचं. आता आपण डायरेक्ट यांची बेरीज करू. यांच्या बेरजेला कितीने भागायचं? तर 7 ने भागायचं. यांच्या बेरजेला भागिले 7 बरोबर 146. पहा, यांच्या बेरजेला आपण 7 ने भागायचं. बघा x बघा 1 2 3 4 5 6 7 आहेत. 7x आहेत. 7x अधिक 2 4 आणि 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20, 20 आणि 10 30, 30 आणि 12 42, 42 भागिले 7 उत्तराला 146. आता पहा इकडे, आपण ह्या 7 ने दोघांना भाग लावू शकतो, म्हणजे संख्या आपण कमी करू शकतो, किंवा भागिले ना तिकडे गुणिले करू शकतो. कसे करू शकतो? हा 7 भागिले तिकडे गुणिले करू शकतो, किंवा या 7 ने दोघांना पण भाग जात असेल तर भागू शकतो. दोघांना भाग जात असेल तर भागू शकतो, तसं नाही भागू शकत. मग दोघांना भाग जातोय, मग उत्तराला x अधिक 7 चौकून 42 146. म्हणून x बरोबर 146 वजा 6. x ची किंमत आली 146 गेले 140 आले. x काय आली? सर्वात लहान संख्या आली. सर्वात लहान. सर्वात मोठे कोणते? x अधिक 12 आहे. x अधिक 12 म्हणजे किती? 12. 140 अधिक 12 मग उत्तर आलं 152. हे उत्तर आलं. सर्वात मोठी संख्या आली 152, सर्वात लहान आली 140. अशा त्या 7 समसंख्या आहेत ज्यांची सरासरी 146 आहे. पहा.